श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 6 ते 12 ऑक्टोबर साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत तूळ राशीला या आठवड्यात कोणते नवीन अनुभव मिळणार. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल का? प्रेमसंबंध कसे राहतील? कौटुंबिक वातावरण कसे असेल? आरोग्याची काळजी घ्यावी का? यासाठी सविस्तर जाणून घेऊ तूळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तूळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात काही क्षेत्रात आठवडा शुभ फलदायी असेल, तर काही क्षेत्रात संतुलन राखण्याची गरज भासेल. या आठवड्यात तुमच्या जीवनात काही नवीन अनुभव येतील. प्रेमसंबंध, वैयक्तिक जीवन, करिअर, आर्थिक स्थिती, कौटुंबिक वातावरण आणि आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा संमिश्र फलदायी ठरेल. करिअर व व्यवसाय. तूळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात नोकरीच्या ठिकाणी अचानक आलेल्या जबाबदाऱ्यांमुळे थोडा ताण जाणवेल, पण तुम्हाला कामात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. तसेच कार्यक्षेत्रात तुमची धावपळ होऊ शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना हा आठवडा अनुकूल असेल. सरकारी नोकरदारांना चांगला लाभ मिळेल. तूळ राशीच्या व्यापाऱ्यांना हा आठवडा लाभदायी ठरेल. व्यवसायात प्रगती करू शकाल. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल. भागीदारीत निर्णय घेताना विचारपूर्वक पावले टाका. कोणताही व्यावसायिक निर्णय घाईघाईत घेऊ नका. आर्थिक स्थिती. तूळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आर्थिक बाबतीत चांगला लाभ होईल. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. जुने राहिलेले आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला असेल. तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होतील, मात्र त्यांचा लाभ घेण्यासाठी आत्मविश्वास आवश्यक आहे. सोने, चांदी किंवा मालमत्तेत गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. बचतीवर अधिक लक्ष देणे येणाऱ्या काळासाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला काही अनपेक्षित खर्च संभवतात, त्यामुळे बजेट आखून ठेवणे गरजेचे राहील. शिक्षण. तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात थोडीफार मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला अभ्यासात एकाग्रता साधण्यात थोडी अडचण येऊ शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी आत्मविश्वास टिकवून ठेवा. तसेच आपल्या वेळेचे योग्य व्यवस्थापन करा आणि योग्य मार्गदर्शन घ्या. यामुळे उत्तम प्रगती साधता येईल. आरोग्य. तूळ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, पण तुम्हाला अति कामामुळे ताण जाणवू शकतो. तसेच ज्यांना रक्तदाब व शुगरचा त्रास आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी. डोळ्यांचे व पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे योग्य आहार आणि नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. आठवड्याच्या शेवटी तुमचा मानसिक ताण थोडा कमी होईल. शरीरात उत्साह जाणवेल. त्यामुळे फिरायला जाणे, योग किंवा ध्यान करणे मनःशांतीसाठी फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जीवन. तूळ राशीच्या कुटुंबातील वातावरण हसते खेळते राहील. घरात काही महत्त्वाची कामे हाती घ्याल, ज्यामध्ये कुटुंबातील सदस्यांची मदत घेणे आवश्यक ठरेल. तसेच वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या, यामुळे त्यातून फायदा होईल. घरगुती वादविवाद टाळण्यासाठी शांत राहावे. घरातील लहान मुलांच्या शिक्षणात प्रगती होईल. मुलांचा उत्साह पाहून मन प्रसन्न होईल. शेजाऱ्यांशी संबंध सुधारतील. दुरावलेले नातेवाईक जवळ येतील. तसेच सामाजिक जीवनात तुमची प्रतिष्ठा वाढेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. तूळ राशीच्या प्रेमी जोड्यांना आठवडा सामान्य जाईल. तुम्हाला आपल्या जोडीदाराशी संवाद साधताना संयम बाळगणे आवश्यक आहे. तुमच्यातील लहान सहान गोष्टीवरून होणारे वाद गैरसमज निर्माण करू शकतात. त्यामुळे वाद टाळण्याचा प्रयत्न करा. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येतील. एखाद्या नवीन ओळखीतून नाते पुढे जाण्याची शक्यता आहे. तसेच तूळ राशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. तुम्ही एकमेकांशी संवाद साधाल. तुमच्यातील समजूतदारपणामुळे तुमच्या वैवाहिक नात्यात गोडवा टिकून राहील. उपाय. तूळ राशीच्या व्यक्तींनी आठवडा शुभ फलदायी जावा
यासाठी काही प्रभावी उपाय करावेत. दररोज सकाळी ओम शम शुक्राय नमः या मंत्राचा जप करावा. दुधात साखर टाकून मुंग्यांना खाऊ घालावे. शक्य तितके जास्त पांढरे कपडे परिधान केल्यास शुभ फळ मिळेल. शुक्र ग्रहासाठी शुक्रवारी देवीची उपासना करा. एकूण तूळ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा संयम आणि मेहनतीमुळे प्रगतीचा असेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, मात्र खर्चांवर नियंत्रण ठेवा. प्रेमसंबंधातील मतभेद टाळा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आरोग्याची विशेष काळजी घ्या. तसेच उपायांचे पालन केल्यास आठवड्यात अधिक सुरळीत जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.